नमस्कार, मी भाग्यश्री. म्हणजे टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ठिकाणी या काटा पदराच्या साडीवरच्या ब्लाउजची खूप जबरदस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि या ठिकाणी मी हा साडीतील कपडा घेतलेला आहे आणि ही एका साइडची नखी कट करून घेतलेली आहे. याच्यापासूनच आपल्याला खूप सुंदर डिझाईन तयार करायची आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता कलर कॉम्बिनेशन ही खूप मस्त आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूयात. तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 15.5 इंच. हे ब्लाउज शिवून तयार होतं 14.5 इंच. रुंदी पाहूयात. हे जे ब्लाउज आहे ते आपलं 42 साईजचं आहे. 42 चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो, म्हणजे 10.5 इंच. आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते 12.5 इंच. आणि या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंढा घेतलेला आहे 6.5 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेऊयात 2.5 इंच आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 10.5 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे 11 इंच. आणि खालच्याही साईडने आपला गळा 2.5 इंच आला आहे की नाही ते पाहायचं. आणि हा पाठीमागलचा गळा मार्किंग करून घ्यायचा. तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. तो कसा द्यायचा आहे या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. तर या ठिकाणी अगोदर 2.5 इंचावरती टिक करून घेऊयात आणि इथून खालच्या साईडनी 8.5 इंचावरती, आणि ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्या आतल्या साईडनी अर्धा इंचावरती आणि या ठिकाणी 1 इंचावरती. तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. आणि इथून खालच्या साईडने गोल घ्यायचं. तर याच्या साईडने आपल्याला पान गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तो आकार आपण 1.5 इंचावरती देऊन घेऊयात. इथून मार्किंग करून घेऊयात. आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत. आणि याच्या साईडने आपल्याला पॅच तयार करायचा आहे. तोही पॅच आपण 1.5 इंचाचा तयार करून घेणार आहोत. त्यामुळे आपण इथून खालच्या साईड पर्यंत 1.5 इंचावरती टिक करून घेऊयात. तर ही जी आपण मार्किंग केलेली आहे ती इथपर्यंत मिळवून घेऊयात. हा एक आपला पॅच तयार होतो आणि आपला गळा जेवढा आहे तेवढा इथून तयार होतो. आणि इथून खालच्या साईडने एक आपल्याला पॅच तयार करायचा आहे. तो पॅच आपण 1 इंचाचा केलेला आहे. इथे पाहू शकता 1 इंचाचा हा पॅच आहे. तर या ठिकाणी आपली मार्किंग तयार आहे. तर हा भाग आपण आता कट करून घेऊयात. तर अगोदर आपण इथून इथपर्यंत कट करत घेऊयात. हा पॅच आपल्याला कट करायचा नाही. तर हा जो पॅच आहे तो आपण कॅनव्हासवरती फक्त कट करून घेणार आहोत. आणि हे जे दुसरे पॅच आहे ते आपल्याला कॅनव्हासवरती वाढवून घ्यायचे आहेत. हा पॅच आपण इथून इथपर्यंत कट करत घेऊयात. त्यानंतर हा पॅच आपण इथून इथपर्यंत कट करत घेऊयात. हाही पॅच आपण कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण सर्व भाग हे कट करून घेतलेले आहेत. हे जे 3 छोटे पॅच आहेत ते आपण कॅनव्हासवरती वाढवून घेऊयात. आणि हा पॅच जसा तसा आपण कॅनव्हासवरती कट करून घेऊयात. तर अगोदर आपण हा मोठा पॅच कॅनव्हासवरती जसा तसा मार्किंग करून घेऊन कट करून घेऊयात. गळ्याच्या साईडने जसा आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हा
पाठीमागचा भाग काढून घेऊन परत आपण इथून 1.5 इंचावरती टिक करून घेऊयात. तर हाही पॅच आपण आता कट करून घेऊयात आणि हा पॅच आपण कट करून घेतलेला आहे. आपण आता बाकीचे पॅच कट करून घेऊयात आणि वरच्या साइडने जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आणि साइडनी 1 इंच वाढवून घ्यायचं. त्यानंतर आपण हाही पॅच मार्किंग करून घेऊन कट करून घेऊयात. जॉइंट भागाकडून ठेवायचा. वरच्या साइडने जसा आहे तसा मार्किंग करून घेऊयात आणि साइडनी 1 इंच वाढवून घ्यायचं. हे जे छोटे पॅच आहेत तो आपल्याला पाठीमागचा भाग शिवेपर्यंत असंच ठेवायचे आहेत. हाही पॅच आपण या ठिकाणी ठेवून वाढवून घेऊयात. गळ्याच्या साइडनी जसा आहे तसं मार्किंग करून घ्यायचा आणि साइडनी 1 इंच वाढवून घ्यायचं. तर हे सर्व पॅच आपण आता कट करून घेऊया. पॅच आहेत ते आपल्याला सर्व अस्तरवरती कट करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी हे सर्व पॅच अस्तरवरती कट करून घेतलेले आहेत आणि हा जो पॅच आहे तो आपल्याला 3.5 कपड्यावरती कट करून घ्यायचा आहे. हा जो पॅच आहे तो आपल्याला या नखीवरती कट करून घ्यायचा आहे. आणि हाही पॅच आपल्याला नखीवरती कट करायचा आहे. तर या ठिकाणी हाही पॅच आपण कट करून घेतलेला आहे. तर हा जो पॅच आहे तो आपण याच्यावरती कट करून घेऊयात. साडीतील कपडा हा आपल्याला कमी पडत आहे त्यामुळे हा पॅच आपण याच्यावरती कट करत आहोत. साडीच्या कपड्यावरती साइडनी ही नखी आहे त्यामुळे याच्यावरती आपण हा पॅच कट करून घेऊयात. अशा पद्धतीने इथे पाहू शकता. तर या ठिकाणी आपली ही सर्व कटिंग तयार आहे. तर आता आपण हे सर्व भाग शिवून घेऊयात. पॅचचे भाग आपण बाजूला ठेवूयात आणि पाठीमागचा भाग आपण शिवून घेऊयात. अस्तरचे भाग खालच्या साइडने टाकायचे. याच्यावरती ब्लाउज पीसचे भाग टाकून घ्यायचे आहेत. इथून अगोदर हा जॉइंट कट करून घेऊयात. ब्लाउज पीसच्या भागाची वरच्या साइडने सरळच बाजू आली पाहिजे. तर हे भाग आपण अस्तरच्या साइडने करून घेऊयात आणि या साइडने आपल्याला पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. अगोदर आपण इथून गळ्याला शिलाई देऊन घेऊयात. हा साइडचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसऱ्याही भागाला शिलाई देऊन घेऊयात. तर या ठिकाणी आपले हे दोन्ही भाग शिवून तयार आहेत. तर आता आपण पॅचला शिलाई देऊन घेणार आहोत. अगोदर आपण मोठ्या पॅचला शिलाई देऊन घेऊयात. या पॅचला अगोदर आपण गळ्याच्या साइडने इथून इथपर्यंत शिलाई देऊन घेऊयात. तर याच्या साइडला आपण दुसरा पॅच ठेवून त्यालाही शिलाई देऊन घेणार आहोत. तर हे दोन्ही पॅच आपण आता कट करून घेऊयात. तर दुसराही पॅच आपण कट करून घेऊया. दोन्ही पॅच शिवून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत. तर हे पॅच अगोदर आपण या पाठीमागच्या भागाला जोडून घेऊयात. हा पाठीमागच्या भागाची सरळ बाजू आहे तो अस्तरच्या साइडने करायचा आणि याच्यावरती पॅच ठेवायचा आणि इथून शिलाई देऊन घेऊयात इथपर्यंत.
आपण आता पॅचला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात. हा पॅच आपल्याला खालच्या साईडने पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे सरळ साईडने पलटी करून घ्यायचा आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. या पॅचला आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घ्यायची असते. इथून तर याच पद्धतीने आपण दुसराही पॅच पाठीमागच्या भागाला शिवून घेऊ. तर हे दोन्ही भाग तयार आहेत. तर या पॅचला आता आपण शिलाई देऊन घेऊयात. अस्तरचे भाग खालच्या साईडने टाकायचे आणि याच्यावरती कॅनव्हासचे भाग ठेवून घ्यायचे. ही साईड जी आहे ती गळ्याची आहे. त्यानंतर याच्यावरती हे नखीचे भाग ठेवून घ्यायचे. तर अगोदर आपण वरचे नखीचे भाग या कॅनव्हास बरोबर कट करून घेऊया त्या गळ्याच्या साईडने, म्हणजे आपल्याला शिलाई देण्यासाठी सोपं जातं. आणि इथून शिलाई देऊन घेऊयात इथपर्यंत. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. तर आता आपण या ठिकाणी गोट लावून घेणार आहोत. ही पट्टी या ठिकाणी ठेवायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. या ठिकाणी आता आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात आणि इथून आपण गोटला शिलाई देऊन घेऊयात. आपला गोट हा गोलायला पाहिजे अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने दुसऱ्या पॅचला आपण शिलाई देऊन घेऊयात. हे आपले दोन्ही पॅच तयार आहेत. तर आता आपण दुसरा पॅच तयार करून घेऊयात. तर आपण हा पॅच तयार करून घेणार आहोत. कॅनव्हासचा भाग खालच्या साईडने टाकायचा, याच्यावरती अस्तरचा भाग टाकून घ्यायचा आणि या साईडने आपण शिलाई देऊन घेणार आहोत. ही नक्की साडीतील कपड्याच्या साईडची आहे आणि इथून शिलाई देऊन घेऊयात. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. थोड्या थोड्या अंतरावरती आपण कट देऊन घेऊयात. इथून पलटी करून घ्यायचं. इथून शिलाई देऊन घेऊयात. एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात. या ठिकाणी आपण लेस लावून घेऊयात. ही लेस लावून घेऊयात आपण. हा पॅच आपला तयार आहे. तर आता आपण दुसरा पॅच शिवून घेऊयात. अस्तरचा भाग खाली टाकायचा आणि त्याच्यावरती कॅनव्हासचा भाग ठेवून घ्यायचा. नंतर हा नखीचा भाग ठेवून घ्यायचा आणि इथून आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया त्या वरच्या साईडने.
तर इथून एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात आणि या ठिकाणी आपण गोट लावून घेणार आहोत। आणि इथून आपण गोटला शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपले सर्व पॅच शिवून तयार आहेत। तर आता आपण हे सर्व भाग जोडून घेऊया। असताना छोटे पॅच निघालेले होते ते घ्यायचे, या ठिकाणी ठेवून मार्किंग करून घेऊयात। तर याच पद्धतीने सर्व पॅचला आपण मार्किंग करून घेऊया। या ठिकाणी सर्व भागांना मी मार्किंग करून घेतलेले आहे। तर अगोदर हे सर्व भाग आपण जॉईंट करून घेऊयात। जिथून आपण मार्किंग करून घेतलेले आहे बरोबर त्या ठिकाणी ठेवायचं आणि हे सेंटर बरोबर सेंटरवरती आलं पाहिजे। इथून शिलाई देऊन घेऊया। त्यानंतर आपण हा पाठीमागचा भाग घेऊयात। या ठिकाणी ठेवून आपण इथून पॅचला शिलाई देऊन घेऊयात। तर दुसरा पॅच आपण याच पद्धतीने जोडून घेऊया। हा पॅच घेऊयात आणि इथून इथपर्यंत शिलाई देऊन घेऊयात। दुसराही भाग आपण जोडून घेऊयात याच पद्धतीने। आणि खालच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण इथून डास देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आता आपल्याला एक लेस लावायची आहे, ती आपण ही लाल कलरची लावून घेऊयात। या लेसला आपण दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घेणार आहोत। त्यानंतर आपण या साइडने ही लेस लावून घेऊयात गोल्डन कलरची। या ही लेसला आपण दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घेणार आहोत आणि तसंच दुसऱ्या साइडने लेस लावून। तर या ठिकाणी आपली ही डिझाइन कंप्लीट झालेली आहे। इथे पाहू शकता कलर कॉम्बिनेशन मुळे आपल्या डिझाइनला लुक खूप छान आलेला आहे आणि खूप अप्रतिम दिसत आहे डिझाइन। कलर मुळे आणखीनच आपल्या डिझाइनला लुक खूप अतिशय सुंदर आलेला आहे। तुम्ही ही तुमच्या काठापदराच्या साडीवरच्या ब्लाउज वरती ही डिझाइन शिवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि या ठिकाणी मी लटकन तयार करून घेतलेले आहेत आणि हे पॅच ठेवलेले आहेत। पॅच मुळे ही आपली डिझाइन खूप सुंदर दिसत आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।